माझा अनुभव सांगतो आहे मी. माझं पण शिक्षण MSc B.Ed मॅथ झालं आहे. मी पण क्लास घेत होतो. 3-1 वर्ष क्लास घेतले मी. मी मागे इंग्लिश मीडियममध्ये गेलो होतो. तर सरांना म्हणतो मुलगाला पूर्ण इंग्लिश पण येत नाही ना, पूर्ण मराठी पण येत नाही. दोघांमध्ये अर्धा जे म्हणतं. सर म्हणे तुम्ही पण घरी लक्ष देत चला म्हणे. ठीक आहे म्हणतं. सर म्हणे ते प्रिन्सिपल सांगत होते मला की मुलगा आमच्याकडे फक्त 5 घंटे असतो म्हणे आणि बाकीच्या वेळेत तो 19 घंटे घरीच असतो म्हणे. म्हणतं सर ठीक आहे, आम्ही करत असतो प्रयत्न, पण तुम्ही करा म्हणतं प्रयत्न वगैरे. तर फक्त इंग्लिश मिडियम फक्त एक कमवायचे चेअरमन वगैरे यांचा फक्त धंदे झाले आहेत. आणि विषय हा की आपण एवढी फी भरतो, आपल्याला पण आशा असते की सरांनी थोडं जोडून लक्ष द्याल वगैरे पाहाल. आणि फक्त आता मी पाहतो स्टेटस वगैरे लोकांचं, तर फक्त पोरांचा स्पोर्टमध्ये 1 नंबर येतो, 2 नंबर, 3 नंबर. लोक खुश होऊन जातात, मेडल येतं आहे. पण ते मेडलचा फायदा काय आपल्याला? तुमचे मुलं वगैरे शिकवा, त्यांना घडवा, त्यांना व्यवस्थित वळण वगैरे लावा. ते मेडल काही बी ॲक्टिव्हिटी घेतात शाळेमध्ये, 8 दिवसात ॲक्टिव्हिटी, 8 दिवसात ॲक्टिव्हिटी. हे चुकीचं आहे. वैयक्तिक लक्ष द्या फक्त सर्व इंग्लिश मिडियम शाळांना आहे माझं आव्हान आहे.